नमस्कार महाराष्ट्र. मी संभाजी कदम पाटील आपल्या नवीन एका यूट्यूब ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा व्हिडिओ सांगलीकरांसाठी खूपच चांगला ठरणार आहे. कारण मी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील असणाऱ्या सागरेश्वर या ठिकाणी आहे. सागरेश्वर म्हणजे एक पर्यटन स्थळ पण आणि प्राचीन मंदिर पण इथं पाहायला मिळतात. माझ्या मागं तुम्हाला पाहायला मिळतंय महादेवाचं मंदिर. ते मेन मंदिर आहे. याच्या व्यतिरिक्त इथं लहान मोठी मिळून 108 मंदिर आहेत बरं का. सर्वच मंदिरांचं मी दर्शन करून घेतलं. यानंतर मी पाहिलं इथे एक असणारं मोठं वडाचं झाड आणि पाण्याची असणारी 3 कुंडे. एका कुंडामध्ये पिण्याचे पाणी आहे, एका कुंडामध्ये अंघोळीचे पाणी आहे, एका कुंडामध्ये कपडे धुण्याचे पाणी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इथं खूपच निसर्गरम्य वातावरण आहे. चारी बाजूने डोंगर आहे आणि हिरवळ आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला बरेच खेळण्याची दुकानं किंवा प्रसादाची दुकानंही पाहायला मिळतील. तुम्हाला सांगायचं म्हणजे मला आत्ताच काही लोकांच्याकडून कळालं, बापू बिरू वाटेगावकर या ठिकाणी यायचे. त्यांचा पण थोडाफार इतिहास इथं आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय क्रांतिसिंह नाना पाटील यांचं स्मारक देखील आहे. तर मंडळी मंदिर एका साईडला आहे इकडं आणि रोड क्रॉस करून या ठिकाणी असा बोर्ड लावलाय आणि इथनं गोमुखातनं पाणी येतंय. ते जाऊन बघणार आहे आपण. चला. ते असं झाडातनं आत जायचं आहे. आणि इथे एक बारका झरा दिसतोय आपल्याला. जास्त आत आहे काय? नाही जरा भारी आहे हे सीन. खरंच महत्वाचा सीन ठरलाय बरं का. सागरेश्वरला आलेला पॉइंट मधला हा सगळ्यात महत्वाचा सीन हेच ठरला. मेन पॉइंट आहे. मंदिर आहे छोटी. गोमुख आतच आहे ना. आणि तो धबधबा एक छोटा दिसायला आहे. चल उघडे. तुझं नाव सांगितलंस? सोमनाथ. सोमनाथ राजेंद्र. तर सोमनाथ भेटलाय आपल्याला इथे गाईड करायला बरं का. मित्र झालाय आपला, नंबर वगैरे घेतलाय. इथं गोमुखातनं पाणी येते बघा पिंडीवरती. अभिषेक होते. मंडळी या ठिकाणी 108 मंदिरं आहेतच. त्याचबरोबर केदारनाथ महाराज मठ पण आहे आणि एक सभागृह पण आहे. तर चला आपण आता अभयारण्य पाहूया. मंदिरापासून थोडं अंतर वरती आल्यानंतर इथं कमान लागत्या. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कमान. कमानीतून आत आल्यावर समोरच यशवंतराव चव्हाण यांचं स्मारक आहे आणि इकडं आता नवीन नवीन कामं चालू आहे. तिकडे लिहिले आय लव्ह सागरेश्वर अभयारण्य आणि इकडं वन विभागाचं ऑफिस आहे. आणि हाय बरंच आहे गेट वरती बघायसारखं. तर विषय असा झालाय इथं स्वतःची टू व्हीलर आत घेऊन जायला परवानगी नाही. 4 व्हीलर लागते जायला. नाहीतर यांच्या गाडीतनं जायला लागते. 70 रुपये पर पर्सन इथं तिकीट आहे आत जायला गाडीतनं. आणि त्याला 7 माणसं पाहिजेत. एकट्याला काय मला तर जाऊन देणार नाही. आता 7 लोक यायची वाट तर बघायचं, नाहीतर आपण परत यायचं गँग घेऊन आपली. ते विषय झाला इथं अभयारण्य बघायला. टोटल 6 किलोमीटर आत जायला लागते. तर स्वतःची 4 व्हीलर लागते. नाहीतर त्यांच्या गाडीतनं जायला लागतं 70 रुपये तिकीट. 15-20 मिनिटं झालं वाट बघितल्या तर कोण आलं नाही अजून. मला पार्टनर नाहीत पण 6 जण पार्टनर पाहिजे. 7 जण असले तरच गाडी येत्या. तोपर्यंत सांगितलं इथलं बाहेरचं गेटवरच थोडं गार्डन वगैरे आणि छोटी छोटी बांधकाम आहेत ती बघून घ्या म्हटल्या तिथल्या इथं. लय काय पुढे चालत जाऊ नका म्हटल्यात. बघूया एवढंच मग जेवढं दिसतंय. हे एक वन्य प्राणी बघायला मिळाल्यात बघा. सुरुवात तर झाली. ही रोज बघतोय आपण. पहिल्यांदा इथं सुरुवात तर झाल्या. गेटवरनं म्हणजे कमानीतनं आत आल्यावर दुसरी एक कमान लागते. इथं चिल्ड्रन पार्क आहे.
लहान मुलांसाठी भरपूर मोठा आहे. जवळजवळ 1 एकरात चिल्ड्रन पार्क आहे बघा. आणि सगळीकडे हे नवीन काम केलं आहे कमानीचं. डिप्टो लाकडासारखे दिसणारे कमानी बनवल्यात आणि तसा चिल्ड्रन पार्क आणि गार्डन आहे छोटं. हरिण तर बघायला मिळालं बाबा मला, लांब आहे गेलं पळत. तर मंडळी जेवढी परवानगी होती तेवढं बघून झाले. तर गार्डन बघितलं, थोडीफार झाडं बघितली आणि हरणं पण दिसली होती 2. तर ती काही कॅमेऱ्यात कॅप्चर झालं नाही, लय लांब आत झाडात होती. लगेच पळून गेली मी कॅमेरा चालू करत. तर पुढल्या वेळी 5-6 मित्र घेऊन यायला लागणार आहेत आपल्याला, म्हणजे पूर्ण अभयारण्य पाहायला मिळेल. 6 किलोमीटर गाडी जाते म्हणजे भरपूर मोठा एरिया आहे. आणि सांगली जिल्ह्यात एवढं मोठं अभयारण्य म्हणजे मोठी गोष्ट आहे बरं का. तर तुम्ही पण एकदा या ठिकाणाला नक्की भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.